26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान हे भारताला दिले. भारतीय संविधान समितीने ते भारताकडे सुपूर्त केले आणि 26 जानेवारी 1950 रोजीपासून हे संविधान अंमलात आले. म्हणजे काय झालं की भारत हा प्रजासत्ताक झाला. 26 जानेवारी 1950 पासून भारत हा प्रजासत्ताक बनला. पण प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय बनलं किंवा काय? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये. संविधान समितीचे सदस्य शेवटी राहिलेले एकमेव सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान जे दिलं सुपूर्त केलं होतं भारताकडे, ते 26 जानेवारी 1950 रोजीपासून अंमलात आले आणि भारत हा प्रजासत्ताक बनला. म्हणजेच काय तर भारत हा अधिकृतपणे प्रजाशासक बनला. आता प्रजाशासक म्हणजे काय झालं की भारतामध्ये लोकशाही सुरू झाली. सांगते, प्रजासत्ताक म्हणजे काय असतं माहितीये का? ज्या देश कोणताही राजा राणी किंवा कुठलीही राज्यशासित जी मिलिटरी वगैरे अशा काही गोष्टी असतात, ह्या न चालवता हा देश लोकांसाठी जनतेसाठी जे निवडून दिलेले अधिकारी किंवा राज्याचे सेवक जे असतात, जे निवडून दिलेले अधिकारी आहेत, ते जे हे देश आपण त्यांना चालवण्याची मुभा देतो, त्यांना निवडून देतो. आणि मग राष्ट्राचा जो राष्ट्रप्रमुख असतो, आपल्या भारताचा कोण आहे? राष्ट्रपती. तर आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत किंवा राष्ट्राचे जे प्रमुख असतात, ते देश चालवतात आणि म्हणूनच त्यांना प्रजासत्ताक असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, आपण किती छान प्रकारे या देशाची सेवा करतो, हा देश चालवतो. कारण का आपल्या मताप्रमाणे हा देश आपण चालवतो. सध्या परिस्थिती वेगळी दिसते, यावर मी बोलत नाही, पण खरं तर आपण म्हणजे आपण हे नागरिक, आपण जे नागरिक आहोत ह्या राज्याचे, ह्या देशाचे, आपण आपल्याला काही गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी किंवा आपल्याला त्या मिळण्यासाठी ह्या देशामध्ये आपण जे देशाचे नागरिक म्हणून आपण राहतो, त्याचा आपल्याला काहीतरी उपभोग घेता येईल. शिक्षण, आरोग्य, आपल्या मुलाबाळांना ह्याचा काहीतरी योगदान मिळेल ह्या गोष्टींचं. यासाठी आपण काय करतो? आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्याचे काही सेवक आपण निवडून देतो, मंत्री निवडून देतो. आणि जी राज्यघटना आहे, जे संविधान आहे, त्या संविधानांच्या कायद्याप्रमाणे ते जे निवडून दिलेले शासक असतात, प्रशासक असतात, देश चालवतात. ते सगळे कायदे हे जनतेसाठी असतात आणि त्यानुसार ते देश चालवतात. मग मला सांगा, खऱ्या अर्थाने आपण ह्या राष्ट्राचे काय म्हणतो आपण, मालकच आहोत ना एक प्रकारचे. कारण का आपल्या मताप्रमाणेच हे राष्ट्र चाललं पाहिजे. आपण जिथे राहतो तिकडचं आपल्याला सगळ्या सुख सुविधा मिळाल्या पाहिजे. तर हा लोकशाहीचा हे आहे, आपला जो भारत देश आहे हा लोकशाही देश आहे. लोकशाहीनुसार हा देश चालतो. मग मला सांगा, जनतेचा आवाज, आपला आवाज हा किती महत्वाचा आहे. आणि हा 26 जानेवारी हा दिवसच खास आपल्यासाठी आहे, म्हणजे प्रजेचा दिवस आहे हा. त्यासाठी प्रजासत्ताक असं म्हटलं जातं. तर मग आजपासून लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 रोजी जे संविधान लागू करण्यात आलं, ज्या संविधानामध्ये देशाच्या नागरिकांसाठी काही मूलभूत गरजा भेटण्यासाठी किंवा काही गोष्टी, कायदा सुव्यवस्थेने हे देश चालण्यासाठी काही कायदे आहेत, ते सर्व आपल्यासाठी जे आहेत त्यानुसार हा देश चालतो किंवा चालवला जातो राष्ट्रप्रमुखाकडून. आणि याचा प्रत्येक उपभोग आपणच जनता घेत असतो. ठीक आहे. त्यामुळे आता याच्यानुसार
आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काय, का नुसतं मोकळेपणा नाही, म्हणजे चला देश स्वतंत्र झाला तर मी हे करू शकतो असं नाहीये. आपल्या देशाचं आपण रक्षण केलं पाहिजे. तर मग आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं काय महत्व आहे बरं? या दिवशी संविधानाने आपल्याला हक्क, स्वातंत्र्य आणि समानता दिली. तुम्हाला माहिती आहे का? हे फार महत्वाचं आहे आपल्याला या देशामध्ये नागरिक म्हणून जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी. आपले हक्क, आपला स्वातंत्र्य आणि समानता लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं म्हणजे भारत हा स्वतःच्या कायद्याने चालणारा देश बनला आणि शेवटी लोकशाही, न्याय, बंधुतेची मूल्य अधिकृतपणे घट्ट झाली, पक्की झाली. त्यामुळे बघा, लोकशाही ही फार महत्वाची असते आणि त्याच्यासाठी देशासाठी संविधान हे फार महत्वाचं आहे. या संविधानानुसारच जो आपण निवडून दिलेला व्यक्ती आहे, राष्ट्रप्रमुख आहे, तो हा देश चालवत असतो. तुम्ही आज इतर देशा बघा, म्हणजे सिरिया वगैरे असे देश बघा, जे संविधानाशिवाय तिथल्या त्या शक्तींसोबत त्यांच्यावर ते चालतात. तिकडची अवस्था बघा. त्यामुळे लक्षात ठेवा, संविधान हे फार महत्वाचं आहे. समता, बंधुता, न्याय या सगळ्या गोष्टी आपल्याला जर घ्यायच्या असतील तर संविधानाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहिती आहे का? माहीतच असेल खरं तर, की प्रजासत्ताक दिन हा कसा साजरा होतो. आपण लहानपणापासून बघतो ना टीव्हीवरती, दूरदर्शनला. दिल्लीमध्ये राजपथावर किंवा कर्तव्य पथ पण म्हणतात त्याला, तिथे परेड होते. त्यानंतर सर्वत्र, सर्व राज्यांमध्ये, सर्व शाळांमध्ये, राज्य शाळांमध्ये, सगळ्या शाळांमध्ये विविध ध्वजावंदन होतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर कार्यक्रम होतात शाळेमध्ये, विविध भाषणं होतात. आता तर सरकारी जी ऑफिसं असतात, कार्यालय किंवा इतर ठिकाणी, सोसायट्यांमध्ये सुद्धा ध्वजावंदन वगैरे केलं जातं. खरं तर हा एक सणच आहे आणि हा सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे. सोसायट्यांमध्ये ध्वजावंदन होतं, संगीत लावलं जातं छान प्रकारे आणि बघा म्हणजे ते 15 ऑगस्टला सुद्धा तेच आणि इकडे सुद्धा ठीक आहे, आनंद कसाही साजरा करायचाच आहे आपल्याला. पण मी म्हणते उत्साहाची गाणी लावा, आनंदाची गाणी लावा. बलिदान दिल्याशिवाय स्वातंत्र्य तर मिळालं नाहीये, पण अजून छानपैकी काय म्हणतात त्याला, आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. कारण का या दिवशी आपण खरं तर काय म्हणतो, लोकशाही म्हणजे आपण खरं तर शासक बनलो आहोत. या संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय ना, तो कोणीच देऊ शकत नाही. जे अंमलात आल्यानंतर आपणच या देशाचे शासक बनलो आहोत, कायद्याचे शासक बनलो आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर हा दिवस हा प्रत्येकाने एखाद्या सणासारखा साजरा करायला हवा आपल्याला. ठीक आहे? सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. धन्यवाद.